उन्हाळा आला की शरीराला आतून थंड ठेवण्यासाठी आणि या उकाड्यात थोडासा तरी दिलासा मिळवण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस बनवत असतो, सरबत बनवत असतो, वेगवेगळ्या प्रकारचे शेक बनवतो. पण हे करत असताना ना, एक गोष्ट अगदी महत्त्वपूर्ण जाणून घ्यायला हवी. ती ध्यानात घ्यायला हवी, की तुम्ही जे काही खात आहात, पीत आहात, ते हेल्दी असायला हवं. उन्हाळ्यामध्ये शरीर थंड राहण्यासाठी, मस्त थंडावा मिळण्यासाठी आपण काय-काय करतो? तर कैरीचे पन्हं करतो, नारळाचं पाणी पितो, उसाचा रस पितो किंवा लिंबाचा सरबत पीत असतो. पण वेगळं काहीतरी तुम्हाला हवं असेल ना, तर आजची ही रेसिपी किंवा आजचा हा जो सरबत आहे ना, तो खास तुमच्यासाठी. कारण आहे ना, जे काही तुमच्या फ्रीजमध्ये पडलंय, त्याचाच इथं वापर मी केलेला आहे आणि जो काही भन्नाट सरबत इथे तयार झालाय ना, आहा! तुम्हाला काय सांगू, एकदा तुम्ही ट्राय केल्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही. घरात असणाऱ्या सगळ्या साहित्यांपासून हा सरबत बनतो. खूप चविष्ट तयार होतो आणि शरीराला पूर्णपणे थंडावा देतो. मुख्य म्हणजे आपली पचनशक्ती सुद्धा याने वाढली जाते. तर यासाठीच घरामध्ये भरपूर पुदिना आला होता. तर तो पुदिनाच मी इथे कट करून घेणार आहे. तर अधून-मधून असा पुदिना कट करून घेतला, की घरामध्ये आपण जो पुदिना उगवतोय तो सुद्धा छान पुन्हा फुटला जातो. तर इथे थोडासा असा मूठभर पुदिना मी काढून घेतलाय. आता उन्हाळा आहे, भरपूर पुदिना बाजारामध्ये आलेला असतो. हा पुदिना तुम्ही स्टोअर कसा करून ठेवू शकता? तर अगदी साधी सोपी प्रोसेस आहे. पुदिना आणल्यानंतर तो पूर्णपणे स्वच्छ निवडून घ्यायचा, धुवून घ्यायचा आणि यानंतर एका मोठ्या ताटामध्ये पसरवून तो फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा. असाच ओपन ठेवायचा. अगदी एक 3 ते 4 दिवसांमध्ये पुदिना अगदी व्यवस्थित वाळला जातो, फ्रीजमध्ये वाळवला जातो आणि अजिबात त्याचा फ्लेवर सुद्धा कमी होत नाही. याउलट जर तुम्ही उन्हामध्ये पुदिना वाळवून घेतलात ना, तर मात्र काय होतं पुदिन्याचा जो फ्लेवर आहे तो कुठेतरी कमी होतो आणि म्हणूनच जी फ्रीजची ट्रिक आहे ना ती तुम्ही नक्की ट्राय करून पहा. तर असा वाळवून ठेवलेला पुदिना सुद्धा ऐन वेळेस खूप आपल्याला उपयोगाला येतो. कधी अचानक आपल्याला पुदिना हवा आहे, तर हा वाळवलेला पुदिना थोड्याशा जास्त क्वांटिटीमध्ये घेतला की मग त्याचा फ्लेवर सुद्धा आपल्याला पदार्थामध्ये उतरवता येतो. तर बोलता-बोलता इथे संपूर्ण पुदिना निवडून झालेला आहे. आता हा पुदिना एक पाव वाटी भरून असेल, हा स्वच्छ मी धुवून घेते. तर फ्रीजमध्ये माझ्याकडे एक कैरी सुद्धा होती. थोडीशी ती पिकलेलीच आहे. यावरची साल मी काढून घेतली. आता जो गर आहे तोच आपण इथे घेऊयात आणि हा गर आपल्याला असा छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचा आहे. तर इथे कैरी सुद्धा मी अशी बारीक अशी कट करून घेतलीये. तर कैरी कट करतोय आणि तोंडाला पाणी सुटणार नाही असं तर होणारच नाही. सगळं साहित्य चांगलं कट करून झालं. आता मिक्सरचा इथे मी जार घेतलेला आहे. यामध्येच एकदम आपण सगळं साहित्य घालणार आहोत. पटकन बारीक करून घेणार आहोत आणि आपला क्षणात सरबत तयार झाला. तर धुवून ठेवलेला पुदिना मी यामध्ये घातला. तितकाच आपल्याला कोथिंबीर सुद्धा घ्यायची आहे. एक कमी तिखट असणारी मिरची मी यामध्ये घातली. मिरची थोडीशी तिखट असेल तर अर्धी मिरची तुम्ही इथे घालू शकता. याचबरोबर बारीक करून ठेवलेली कैरीचे तुकडे सुद्धा घालूयात. आता यामध्येच 1 इंच आल्याचे तुकडे करून घेतलेत. यावरची संपूर्ण साल मी काढून घेतली. आल्यामुळे जो काही फ्लेवर येतो ना, काय सांगू तुम्हाला, मस्त फ्लेवर येतो. आता इथे 1 चमचा भरून मी काळं मीठ घेतलेलं आहे आणि याच बरोबर आपल्याला साधं मीठ सुद्धा 1 पाव चमचा यामध्ये घालायचा आहे. पाव चमचा यामध्ये आपल्याला घालायचा आहे चाट मसाला. आता जर तुमच्याकडे कैरी नसेल, तर याऐवजी तुम्ही इथे आमचूरची पावडर घातली तरी चालेल. पण आमचूरची पावडर घातली तर मात्र चाट मसाला तुम्ही ते स्किप करू शकता. याचबरोबर भाजलेल्या जिऱ्याची पूड इथं मी घेतली आहे 1 चमचा किंवा जिरं नुसतं भाजून तुम्ही यामध्ये घातलं तरी सुद्धा चालेल. अगदी ते बारीक होईल. आता माझ्या सांगण्यावरून आणखीन एक फ्लेवर तुम्ही यामध्ये घालायचा आहे, तो म्हणजे हिंग. तर अगदी 1 पाव चमच्यापेक्षाही कमी घालायचा. अगदी 1 चिमूटभर हिंग मी यामध्ये घातली. याचबरोबर साखर आपल्याला लागणार आहे. तर इथे 3 चमचे आपले जे पोह्याचे चमचे असतात, ते 3 चमचे भरून मी इथे साखर घेतली आहे किंवा साखरेचा अंदाज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता. आता हा सरबत मस्त आंबट असा लागावा यासाठी लिंबाचा रस सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचा आहे. पण जर कैरी तुमची खूप आंबट असेल, तर इथे फक्त अर्धा लिंबाचा रस घालायचा. आता लगेच सुरुवातीला यामध्ये पाणी न घालता असंच आपल्याला हे फिरवून घ्यायचंय. तर हे बघा थोडंसं असं हे मिक्स मी करून घेतलंय. आता जार हे काढून घेऊयात आणि यामध्ये अगदी थंड असं पाणी घालायचंय. तर अंदाजे एक अर्धा ग्लास भरून मी यामध्ये पाणी घातलं असेल. आता पुन्हा मिक्सरचा जार लावून घेऊयात आणि चांगलं हे मिश्रण बारीक करून घेऊ. तर मला खूपदा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे ताई तुम्ही हा मिक्सर कुठून घेतलाय आणि कोणता आहे? तर हा अगारोचा मार्वल न्यूट्री ब्लेंडर आहे. बीपीए फ्री आहे. 2 ट्रायटन जार सोबत येतात. 1000 वॉट आहे. 100% कॉपर मोटर याची आहे. 2 स्पीड आहेत यामध्ये. प्लस पल्स मोड सुद्धा आहे. डिटॅचेबल याचा बेस आहे. स्टेनलेस स्टील याचे ब्लेड्स आहेत. ब्लेंडिंग, मिक्सिंग, ग्राइंडिंग, स्मूथी, ज्यूस मेकर सुद्धा हा आहे. त्यामुळे रोजच्या वापरासाठी मी हे वापरत असते. हा जो
मिक्सर ग्राइंडर आहे तो मी Amazonवरून मागवलेला आहे. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. सध्याला खूप सारे डिस्काउंट चालू आहेत, त्यामुळे तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. तर इथे पहा, मस्त असा आपला ज्यूसचा जो बेस आहे तो तयार झाला. आता हे मिश्रण आपल्याला कंपल्सरी गाळून घ्यायचं आहे, कारण जर याच्यामध्ये थोडेफार असे मोठे कण राहिले, तर ते मात्र आपल्याला पिताना चांगलं लागणार नाही. यासाठी थोडंसं आपल्याला गाळून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये आणखीन 2 कप भरून मी पाणी घातलेलं आहे. थंडच पाणी मी हे घेतलंय. आता हे सुद्धा आपण यामध्ये घालूयात आणि संपूर्णपणे हे जे मिश्रण आहे ते गाळून घेऊयात. थोडंसं दाबून असं गाळून सुद्धा घेतलं ना, की छान अर्क उतरला जातो आणि मग तो टेस्टला सुद्धा ते ड्रिंक अगदी मस्त लागतं. आता यामध्ये थोडेसे क्रश करून घेतलेले बर्फाचे तुकडे मी घालतेय. आता बऱ्याचदा काय होतं, की पुदिना किंवा कोथिंबीर बारीक केल्यानंतर कालांतराने ती काळी पडली जाते. तर यासाठी लिंबू आवर्जून वापरायचा. जरी तुमचं कैरी थोडीशी आंबट असली ना, तरी एखादा चमचा तुम्ही यामध्ये लिंबाचा रस घातला, तर हे मिश्रण अजिबात काळं पडलं जात नाही. किंवा बऱ्याचदा हा प्रश्नच असतो, की आपण कोथिंबीर बारीक करून घेतली किंवा पुदिना बारीक करून घेतलाय, तर हा सरबत काळा पडेल. अजिबात होत नाही. तुम्ही अर्धा तास, 1 तास, 2 तास जरी असाच हा ठेवला ना, तरी सुद्धा सरबताचा कलर जो आहे तो अजिबात चेंज होत नाही. आता थोडंसं टेस्ट करून पाहायचं, म्हणजे जे काही यामध्ये कमी असेल ते आपल्याला ऍड करता येते. इथे सरबत अगदी परफेक्ट तयार झाला. सर्व्ह करूयात. त्या सरबताचा रंग तुम्ही बघू शकता, काय सुरेख दिसतोय. हलकासा दाटसरपणा सुद्धा आहे. पण जर तुम्हाला आवडत असेल तर थोडासा पातळ तुम्ही हा सरबत ठेवू शकता. मला तर अगदी तो गुऱ्हाळातल्या उसाच्या सरबतासारखा हा सरबत दिसतोय. टेस्टला सुद्धा भन्नाट आहे. मस्त आंबट, गोड, तिखट आणि पुदिना आणि याचबरोबर थोडासा आल्याचा तिखटपणा आहे ना, तो इतका छान यामध्ये बॅलन्स झालाय, की यामुळे हा सरबत जितका पिल ना तितका कमीच वाटतो. पाचक शक्ती सुधारणारा हा सरबत तुम्ही अगदी जेवणानंतर रोज पिऊ शकता. इतका हा हेल्दी आहे. आशा करते की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. पुन्हा व्हिडिओ अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.